नमस्कार. माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टच्या या सादरीकरणात आपलं स्वागत आहे. आपण आज वेल्डिंग रॉड्सवर लिहिलेल्या त्या गुंतागुंतीच्या कोड्सचा अर्थ समजून घेणार आहोत. हो, ते कोड्स जे पहिल्यांदा बघितल्यावर थोडे क्लिष्ट वाटू शकतात, पण आज आपण त्यांची भाषा शिकणार आहोत, जी कामाची गुणवत्ता आणि सुरक्षितता या दोन्हींसाठी खूप महत्वाची आहे. कधी वेल्डिंग रॉडवर E80XXB2L असं काहीतरी लिहिलेलं पाहिलंय का? हे फक्त काही अक्षर आणि अंक नाहीयेत, तर त्या रॉडच्या गुणधर्मांची आणि क्षमतेची सगळी माहिती त्यात दडलेली आहे. चला तर मग हे रहस्य उलगडूया. आणि हे कोड समजून घेणं केवळ महत्वाचं नाहीये, तर ते अत्यंत आवश्यक आहे. कारण एक मजबूत, सुरक्षित वेल्ड आणि एखादी मोठी दुर्घटना यांच्यातला फरक याच माहितीवर अवलंबून असतो. तर मग चला, वेल्डर्सच्या या गुप्त भाषेचा अर्थ लावूया. आपण अमेरिकन वेल्डिंग सोसायटी म्हणजेच AWSच्या क्लासिफिकेशन सिस्टमपासून या प्रवासाची सुरुवात करूया. AWS सिस्टम म्हणजे काय, तर प्रत्येक वेल्डिंग रॉडसाठी एक प्रकारची रेसिपीच आहे. ती आपल्याला त्या रॉडबद्दल सगळी आवश्यक माहिती देते, म्हणजे त्याची रचना कशी आहे, ताकद किती आहे आणि तो नक्की वापरायचा कसा. सुरुवात करूया कोडच्या अगदी पहिली अक्षरापासून. ई म्हणजे इलेक्ट्रोड. अगदी सोपं आहे ना? हां, या सांकेतिक भाषेचा पायाच आहे. नंतर जे 2 अंक येतात म्हणजे XX, ते त्या वेल्डची ताकद दाखवतात. उदाहरणार्थ, जर तिथे 70 लिहिलं असेल तर त्याचा अर्थ होतो 70,000 KSI, म्हणजे पाऊंड्स प्रति चौरस इंच इतकी ताकद. सोप्या भाषेत हा आकडा जितका मोठा तितकाच तुमचा वेल्ड मजबूत. आता तिसरा अंक हा आपल्याला सांगतो की वेल्डिंग नक्की कोणत्या पोझिशनमध्ये करायचंय, म्हणजे सपाट, उभं की डोक्यावर, आणि त्यासाठी कोणता करंट वापरायचा. प्रत्येक कामासाठी योग्य पोझिशन आणि करंट निवडणं खूप महत्वाचं असतं. आता बघा, या तक्त्यामध्ये हे क्लासिफिकेशन कसं काम करतं ते स्पष्ट दिसतंय. E7018 या रॉडकडे पाहूया. या एका कोडवरून आपल्याला कितीतरी गोष्टी कळतात. म्हणजे यात लो हायड्रोजन कोटिंग आहे, ते सगळ्या पोझिशनमध्ये वापरता येतं, आणि AC किंवा DCP करंटवर चालतं. AC म्हणजे ऑल्टरनेटिंग करंट आणि DCP म्हणजे डायरेक्ट करंट इलेक्ट्रोड पॉझिटिव्ह. ही माहिती मशीनच्या योग्य सेटिंगसाठी अत्यंत आवश्यक असते. बरं, काही रॉड्सवर तुम्हाला HZ आणि R असे अतिरिक्त कोड्स पण दिसतील. हे कोड्स त्या रॉडच्या काही खास गुणधर्मांबद्दल अधिक माहिती देतात, जी काही विशिष्ट कामांसाठी खूप उपयोगी ठरते. HZचा अर्थ होतो की तो रॉड हायड्रोजन टेस्टच्या सगळ्या आवश्यकता पूर्ण करतो, आणि R म्हणजे तो आर्द्रता शोषून घेण्याच्या चाचणीत पास झालाय. जिथे कामाची गुणवत्ता खूप जास्त महत्वाची असते, तिथे ही माहिती खूप कामाला येते. ठीक आहे, तर आतापर्यंत आपण कार्बन स्टीलच्या रॉड्सबद्दल बोललो. आता थोडं पुढे जाऊया आणि पाहूया की ॲलॉय आणि स्टेनलेस स्टीलसाठी हे कोड्स कसे बदलतात. कार्बन स्टील आणि ॲलॉय स्टीलच्या कोडमधला मुख्य फरक म्हणजे ॲलॉय स्टीलच्या कोडमध्ये एक अतिरिक्त अक्षर किंवा अंक असतो, आणि हा छोटासा बदल त्याच्या रासायनिक रचनेबद्दल आपल्याला अचूक माहिती देतो. सोर्स डॉक्युमेंटनुसार हे अतिरिक्त अक्षर वेल्ड धातूची रासायनिक रचना दर्शवतं. याचा सोपा अर्थ काय, तर आपल्याला धातूच्या मिश्रणाबद्दल अगदी अचूक माहिती मिळते, ज्यामुळे योग्य रॉड निवडणं सोपं होतं आणि वेल्ड जास्त मजबूत आणि टिकाऊ होतो. चला, आता आपण कोड कसा वाचायचा हे तर शिकलो. आता हे ज्ञान वापरून एखाद्या विशिष्ट कामासाठी योग्य रॉड निवडायचा कसा ते पाहूया. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण चुकीचा रॉड निवडला तर वेल्ड कमकुवत होऊ शकतो आणि त्यामुळे मोठं नुकसानही होऊ शकतं. मग योग्य रॉड कसा निवडायचा? याचं उत्तर आहे या चार्टमध्ये. हा सिलेक्शन चार्ट आपल्याला मूळ धातूनुसार योग्य फिलर मेटल निवडायला मदत करतो. हा चार्ट पहिल्यांदा बघताना थोडा गुंतागुंतीचा वाटू शकतो, पण तो आपल्याला अचूक माहिती देऊन अंदाज लावण्याची गरज पूर्णपणे काढून टाकतो. उदाहरणार्थ, समजा आपल्याला ASTM A36 या बेस मेटलवर काम करायचे आहे, तर या चार्टनुसार आपण त्यासाठी E60XX किंवा E70XX श्रेणीतला रॉड वापरू शकतो. पाहिलंत किती सोपं झालं? हा चार्ट वापरताना काही महत्त्वाचे नियम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 1. विशिष्ट कोड्सच्या माहितीसाठी नेहमी लेजंड तपासा. 2. वेल्डिंगनंतर उष्णता उपचारांची म्हणजेच पोस्ट वेल्ड हीट ट्रीटमेंटची गरज आहे का ते बघा. आणि 3. जर तुम्ही एखाद्या खास ॲलॉयवर काम करत असाल तर नेहमी निर्मात्याचा सल्ला घ्या. तर मग
आज आपण जे काही शिकलो त्याचा उपयोग करून आत्मविश्वासाने वेल्डिंग करण्यासाठी तयार होऊया. आज आपण या गुंतागुंतीच्या कोड्सना एका सोप्या, सरळ रेसिपीमध्ये बदललं आहे. जे आधी अनाकलनीय वाटत होतं, ते आता स्पष्ट निर्देश बनले आहेत. आणि हेच निर्देश प्रत्येक वेल्डरला आत्मविश्वासाने आणि सुरक्षितपणे काम करायला मदत करतात. वेल्डिंगचा हा कोड एक मजबूत आणि सुरक्षित जोडणी निश्चित करतो. जरा विचार करा, आपल्या रोजच्या जगात असे आणखी किती छुपे कोड्स असतील, जे आपली सुरक्षितता सुनिश्चित करतात, पण ज्यांच्याबद्दल आपल्याला माहितीसुद्धा नाही? यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया.